केला होता की प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार आहे. तुम्ही आरोप केला असेल तर तुमच्याकडे कॉन्क्रीट अशी माहिती सुद्धा असेल, तर अशा काही बैठका कोणासोबत झाल्या, कोणाला भेटल्यात, नेमकं काय त्यांचं आहे ते थोडंसं आणखी म्हणजे महाराष्ट्राला कळू द्या. बैठका झाल्यात हे सोलापूरमधला कोणताही माणूस तुम्हाला कधीही सांगेल. सोलापूरमधल्या कुठल्याही माणसाला सांगितलं तर ते सांगतील आपल्याला की बैठका कुठे आहे, कशा कथ्या पद्धतीने झाल्यात. आणि आपल्याला मी जास्त माहिती देण्यापेक्षा आपण निवडणूक होईपर्यंत थांबू, मग जे मी म्हटलं ते होऊनच जाईल. उद्या तुम्ही आता जो उल्लेख केला आहे मनी मसल पॉवर, तर अविरोध जरी एकीकडे दिसत असला तर यात हे सर्व या गोष्टीचा अंतर्भाव झालेला दिसतो का? आणि तुम्ही जी भूमिका सातत्याने म्हणता की लोकशाही धोक्यात आहे, तर त्याची सुरुवात आहे असं वाटतं का? हे बघा, तुम्ही अगदी योग्य तो प्रश्न विचारलेला आहे असं मी म्हणतो. कारण सोपा मुद्दा बघितला तर जर अविरोध निवडणूक झाली तर ह्याचा अर्थ काय? मतदानाची प्रक्रिया ही अख्खी बायपास केली आणि मतदानच झालं नाही. आणि मतदानाशिवाय जर कोण माणूस लोकप्रतिनिधी झाला तर तो लोकप्रतिनिधी कसा होतो? आणि म्हणून जर मतदाना किंवा वोटिंग शिवाय एक माणूस निवडून येत असेल तर ती लोकशाहीला धोकाच मी मानणार. कारण वोटिंगची प्रक्रिया बायपास करून एकतर्फा एक माणूस येतोय. दुसऱ्या बाजूला मी हे सुद्धा मानतो की जिकडे बिनविरोध किंवा अविरोध हे लोक निवडून येतात तिकडे एक इलेक्शन घेतली पाहिजे. अपक्ष लोक उभी असतात आणि त्याच्याहून महत्त्वाचं नोटा हा सुद्धा ऑप्शन असतो. आणि जर भाजपने आसमावलं तर काही ठिकाणी नोटा सुद्धा भाजपला पराभव करू शकते. ही त्यांना सत्यता आता स्वीकारायला लागणार आहे. पण ती सत्यता त्यांना स्वीकारायची नव्हती म्हणून हा बिनविरोधचा त्यांनी पराक्रम चालू केला. पण हा बिनविरोधचा पराक्रम मसलमनी पॉवर वापरून उमेदवार बसवणं आणि बिनविरोध माणूस निवडून आणलं हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. आणि निवडणूक आणि लोकांना मतदानाचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. निवडणूक ही झालीच पाहिजे.